नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? अगदी छान. मित्र कसे अगदी छान असतात. सुख आणि दुःख बरोबर घेऊन जगणारे मित्र असतात. मित्रांची काळजी करणारे मित्र असतात. मित्रांच्या सुखात दुःखात सहभागी होणारे मित्र असतात. त्यानंतर मित्र म्हणायचे. तेव्हा तुम्ही सगळेजण खूप आनंदी असा, आनंदी राहा. हे जीवन स्वतः आनंदी राहतात, दुसऱ्यांचं दुःख निवारण्यासाठी घालवणारे खरे मित्र असतात, है ना? दुसऱ्यांचं आसू पुसणारे, दुसऱ्यांचं दुःख वाटून घेणारे, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणारे असे मित्र जगामध्ये सर्वश्रेष्ठ असतात. साधू संता इतकं श्रेष्ठ असतं. हे श्रेष्ठत्व कुठून येतं? तर ते येतं निसर्गातून. ते कसं आहे बघा, हे जुळजुळ वाहणारं पाणी आहे. ते पाणी काय त्याच्या गावाला चाललंय का? नाही ना. ते कुठं जातं पाणी मग? दुसऱ्यांची तहान भागवत भागवत समुद्रापर्यंत जातं, खळखळत जातं, सांगत जातं, मी फक्त तुमच्यासाठी आहे. पाण्या इतकं, फुला इतकं आणि सृष्टीवर निर्माण होणाऱ्या सर्व भाजी पाला, अन्न धान्य हे सगळं परोपकाराची भाषा शिकवतं. आणि म्हणून म्हणतात की पाण्यासारखं निथळ व्हायला पाहिजे. दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. ह्या निसर्गातल्या सर्व शक्ती सांगत असतात. सूर्य कधी म्हणतो का, आता आम्ही तुम्हाला आजच्या दिवस ऊन देणार नाही? नाही म्हणत ना. पृथ्वी कधी म्हणते का की तुम्हाला मी अन्नधान्य देणार नाही? पाणी कधी म्हणतं का माझं पाणी पिऊ नको म्हणून? हे सर्व निसर्गातून येतं. आणि म्हणून ती मूल्ये मानवांच्याकडे जातात. चिमण्या, पाखरं, सगळे जीव, या पृथ्वी तलावरचे सर्व जीव काही प्रमाणात होईना पण दुसऱ्यांसाठी जगतात. खूप दुसऱ्यांसाठी जरी नाही जगता आलं तरी ते रक्तासाठी जगतात, नात्या गोत्यासाठी जगतात. चिमण्या पाखरांना बोलता येत नाही तरीही आपल्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी भिरभिर वाऱ्यासारखं फिरत असतात. आणि कुठून ना कुठून अन्न शोधून ते खाऊ घालत असतात. मग हे जे परोपकारपण आहे ते आपल्याला निसर्गातून मिळतं, सृष्टी सौंदर्यातून मिळतं. आणि मग कोणी स्वार्थी असेल, कोणी निस्वार्थी असेल, तर हे जे निस्वार्थपण आहे, परोपकार आहे, तो परोपकार आपल्याला निसर्गातून मिळतो. आणि म्हणून कीर्तनकार असतील, संत असतील, महंत असतील, जे कोणी परोपकाराची विचारधारा आपल्यापर्यंत पोहोचवतात ते सद्गुणी असतात. आणि मग सद्गुणांचा इथे खूप मोठा उत्तरदायित्वाचा भाग निर्माण व्हावा, जेणेकरून मानवी जीवन सुखकर बनेल. आणि म्हणून मग पाण्यासारखं कधीतरी वाहता आलं पाहिजे. दुसऱ्यांचं सुख ओळखता आलं पाहिजे, दुसऱ्यांचं दुःख ओळखता आलं पाहिजे आणि सुखादुःखात सहज सहभागी होता आलं पाहिजे. नमस्कार. भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था, उमरगा, जिल्हा धाराशिव.